जगभरामधल्या कोट्यवधी रामभक्तांसाठीचा सर्वात मोठा क्षण अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलाय। याचं कारण म्हणजे अयोध्येमध्ये भव्य अशा राम मंदिराचं काम पूर्ण झालंय आणि त्याच मंदिरावरती उद्या सकाळी ध्वजारोहण केलं जाईल। त्याच सोहळ्याची सध्या जय्यत तयारी देखील सुरू आहे। राम मंदिर उद्घाटनाच्या वेळेला ज्या पद्धतीने अयोध्या नगरी सजली होती, अगदी तशीच सजावट आताही सुरू आहे। शहरामधल्या अनेक भागामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। राम मंदिराच्या शिखरावर फडकवण्यात येणारा भव्य ध्वज आता मंदिर परिसरामध्ये देखील आणण्यात आला। 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा हा ध्वज आहे। या ध्वजारोहणाच्या सोहळ्याला मंगळवारी म्हणजे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहतील। आज संध्याकाळी सरसंघचालक मोहन भागवत हे देखील अयोध्येमध्ये दाखल होतील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अयोध्या नगरीमध्ये मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। देशभरातून अनेक भाविक हे अयोध्या नगरीमध्ये दाखल होत आहेत। मंदिरांमध्ये याच सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे आणि त्याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी ज्ञानदा कदमनं। उद्या विवाह पंचमी आहे आणि विवाह पंचमीच्या मुहूर्तावरती म्हणजे सीता स्वयंवराचा हा दिवस आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती हाच मुहूर्त निश्चित करण्यात आलाय उद्याच्या विशेष कार्यक्रमासाठी, म्हणजे धर्मपताका फडकवण्यासाठी, ध्वजारोहणासाठी। आणि अशा पद्धतीनं सजलेलं मंदिर आपण पाहतोय। अतिशय सुंदर, अतिशय देखणं हे मंदिर पूर्ण झाल्यानंतरचं पहिलं दृश्य एबीपी माझावरती। जो धर्मध्वज असणार आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फडकवला जाईल आणि त्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रभू श्रीराम सूर्यवंशी होते। सूर्याचं चिन्ह त्यावरती असेल, ओम त्यावरती असेल, सृष्टीचं आद्याक्षर। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोविदार वृक्ष। कोविदार वृक्ष म्हणजे खरं तर आपट्याचं झाड। हा कोविदार वृक्ष काय आहे तर प्रभू श्रीराम यांच्या राष्ट्राचं ते प्रतीक होतं। प्रभू श्रीराम यांच्या राज्याचा तो ध्वज होता, म्हणून कोविदार वृक्षालाही मोठा मान या सोहळ्यामध्ये दिला जातोय। आणि त्यामुळे अशा पद्धतीनं सुंदर मंदिर सजलेलं आहे, ज्याची दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। तर मंदिराच्या परिसरामधल्या तयारीचा हा आढावा बघितल्याच्या नंतर आता जरा अयोध्या नगरीचा देखील आपल्याला आढावा घ्यायचा आहे। अवघ्या शहरामध्ये रामनामाचा जयघोष सध्या सुरू झालाय आणि चौकांमध्ये फुलांचे हार आणि रांगोळ्यांच्या पायघड्या दिसतायत। अशाच एका चौकामध्ये फुलांची रांगोळी देखील साकारण्यात आली आहे। प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचं कार्य पूर्ण झाल्यामुळे ध्वजारोहण सोहळा संपन्न होणार आहे। भगवी पताका ही फडकवली जाणार आहे मंदिरावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आणि त्यासाठी म्हणजे मंदिर सजावट आणि आसपासचा परिसर यासाठी अशी जय्यत तयारी सध्या अयोध्येमध्ये सुरू आहे, जी आपण एबीपी माझाच्या प्रेक्षकांना दाखवूयात। एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगते की या वेळेला मंदिराच्या आत अशा पद्धतीने फुलांचा वापर खूप कमी करण्यात आलाय। 22 जानेवारीला तो खूप जास्त होता, कारण तेव्हा मंदिराचं काम पूर्ण झालेलं नव्हतं आणि सजावटीसाठी भरपूर जागा सुद्धा होती। पण आता मंदिराचं काम पूर्ण झालंय आणि मंदिरावरती जे अप्रतिम सुंदर कोरीव काम आहे, जी म्युरल्स आहेत आणि वाल्मिकी रामायणाची जी संपूर्ण कथा मंदिर परिसरात आपल्याला पाहायला मिळते, तर ती लोकांपर्यंत जाणं हे अधिक महत्त्वाचं आहे। ते कोरीव काम जगाला दिसणं अधिक महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे फुलांची सजावट मंदिराच्या आत कमी आहे। मंदिरामध्ये खूप मोठा लेझर शो होणार आहे। ही आकर्षक फुलांची सजावट जी दिसतेय ही मंदिर परिसरात केली जाईल। बाहेरचे वेगवेगळे जे गेट्स आहेत तिथे केली जाईल। आपल्यासोबत हे इथलं व्यवस्थापन जे पाहतात सगळं फुलांची सजावट ज्यांच्या देखरेखीखाली केली जाते, राज मिश्रा जी ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। नमस्ते, कैसी तैयारियां चल रही है? तैयारी बहुत अच्छी है और हम प्रभु श्री राम की नगरी अयोध्या से हम समस्त देशवासियों का, विदेशियों, अतिथियों का स्वागत करते हैं। और इस श्री राम नगरी पवित्र जन्मभूमि में आज ध्वजारोहण जैसा कार्यक्रम होना एक बहुत बड़ी उपलब्धि है हम लोगों के लिए। थीम क्या है इस पूरी की है कि हम स्वच्छ अयोध्या, सुंदर अयोध्या बना रहे हैं और प्रभु श्री राम का ध्वजारोहण का स्वागत कर रहे हैं। और अयोध्या, ये नगर निगम अयोध्या की तरफ से समस्त जो है पूरे रामपथ पर हम इसको लगा करके प्रधानमंत्री श्री मोदी जी का, योगी जी का स्वागत करेंगे। तर अयोध्या नगरी पुन्हा एकदा सजते प्रभू श्रीराम यांच्या स्वागतासाठी आणि मंदिराच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी। तर अशीच सगळी छान छान अयोध्येतली दृश्य, अयोध्येतली माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तुर्तास मी आपली रजा घेते। कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।